नमस्कार, मी किशोर नागवी पाटील, मराठा सेवक, वानडगाव तालुका जालना, जिल्हा जालना. आपण पाहता आजचा आवाज न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्त्वाचा विषय मी आपल्यासमोर घेऊन आलो तो म्हणजे असा आहे की मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला कुणबीतून ओबीसी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळावं यासाठी मुंबईकडे 29 ऑगस्टला मोर्चा काढणार आहेत. आणि या मोर्चामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून हजारो नव्हे, लाखो नव्हे तर कोट्यावधी मराठा समाज हा मुंबईकडे रवाना होणार आहे. विशेष म्हणजे मराठा बांधव 29 ऑगस्टची तयारी करतात, पण तत्पूर्वी 27 ऑगस्टला जरांगे पाटील हे आंतरवाली सराटी या ठिकाणाहून मोर्चाला सुरुवात करणार आहेत. त्यामुळे हजारो गाड्या या आंतरवाली सराटीकडे राज्यभरातून त्या ठिकाणी येणार आहेत. परंतु येत असताना मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे की मराठा समाज हा शेतकरी आहे, आणि शेतकरी आहे म्हणजेच तो कुणबी आहे, आणि कुणबी आहे म्हणून तो ओबीसी प्रवर्गात आरक्षण मागतोय. या शेतकऱ्यांमध्ये अत्यंत गरीब परिस्थिती असलेले शेतकरी बांधवसुद्धा आहेत, परंतु ते सुद्धा आपले कामधंदे सोडून किंवा शेतीची कामं सोडून आता मुंबईकडे निघण्याच्या तयारीत आहेत. दुसरी परिस्थिती अशी आहे की पाऊसकाळ आहे, पाऊस पडलेला आहे, पिकंही चांगलं जोमात आलेलं आहे, आणि आता शेतकरी बांधवांनासुद्धा काही दिवस विश्रांती मिळणार आहे. अशा स्थितीमध्ये आता आपण जरांगे पाटलांच्या सोबत मुंबईला जरी आंदोलनात गेलो तरी आपलं काम बंद पडणार नाही, ठप्प होणार नाही, याची सुद्धा आता खात्री शेतकऱ्यांना वाटते. आणि त्यामुळे शेतकरी असतील, नोकरदार असतील, वेगवेगळ्या व्यवसाय करणारे असतील किंवा नोकरदार वर्ग असेल जो मराठा समाजातून येतो, तो सगळ्याच्या सगळ्या जरांगे पाटलांच्या सोबत मुंबईकडे रवाना होणार आहे. यासाठी ज्या गाड्या आहेत, मी अनेक ठिकाणी भेट दिली आणि गावांमध्ये मी पाहिलं की मराठा बांधवांनी ट्रॅक्टरच्या ट्रॅला घेतलेल्या आहेत, आणि या ट्रॅक्टरच्या ट्रॅला त्या ठिकाणी पिण्याच्या टाकी किंवा पाण्याची टाकी ही त्या ठिकाणी उभा केलेली. प्रत्येक गाड्यांमध्ये मोबाईल चार्जरची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली. बॅटरी सगळ्यांनी सोबत घेतलेली आहे. आणि विशेष म्हणजे ज्यांना जरांगे पाटलांच्या सोबत मुंबईमध्ये आमरण उपोषणाला बसायचं आहे किंवा आंदोलनासाठी बसायचं आहे, त्यांनी आपल्यासोबत 8-10 दिवस नव्हे तर 1 महिना पुरेल एवढं अन्नधान्यसुद्धा सोबत घेण्याची तयारी सुरू केलेली आहे. ज्यांना 8-10 दिवसाचं अन्नधान्य सोबत घेता येईल त्यांनी आपल्या पाठीमागे आपल्या गावामध्ये जी मंडळी राहिलेली ती मंडळी आपल्यासाठी अन्नधान्य घेऊन पुन्हा मुंबईकडे येतील, आणि ते आपल्याला त्या ठिकाणी त्याचा पुरवठा करतील, असे सुद्धा नियोजन आणि एक सोय या ठिकाणी केलेली आपल्याला दिसते. दुसरा भाग असा आहे की त्या ठिकाणी राहत असताना पावसाचे दिवस आहेत, त्यामुळे छत्र्या आहे, टेंट आहेत, मेन कापडी जे काही कोट आहे ते सुद्धा कोट घेतलेले आहेत, वॉटरप्रूफचे कपडे आहेत ते सुद्धा घेतलेले आहेत. आणि विशेष म्हणजे त्या ठिकाणी राहत असताना आपल्याला टेंट उभ्या करावे लागतील, म्हणून अनेकांनी ताडपत्र्यासुद्धा मोठमोठ्या घेतलेल्या या ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणजे एकंदरीत मराठा समाजाच्या आंदोलनाची तयारी जर पाहिली तर ही युद्ध पातळीवर तयारी आहे, आणि एक मोठं कुठेतरी युद्ध आपण लढतोय. ही लढाई आपली शेवटची आहे, ह्या अंतिम लढा आहे, अशा पद्धतीची भावना मराठा समाजामध्ये कानाकोपऱ्यात गाव पातळीवरतीही पसरलेली आहे. आणि जरांगे पाटील जर आपल्यासाठी, आपल्या आरक्षणासाठी जर स्वतःचा जीव धोक्यात घालून बलिदान देण्याची भाषा करत असतील तर त्यांना खंबीरपणे साथ देणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे, असं समजून मराठा समाज या आंदोलनामध्ये सहभागी होतोय. मला आपल्याला आवर्जून सांगायचे, ज्यांच्याकडे गाड्या आहेत त्यांनी तर आपापल्या गाड्या घेतलेल्या आहेत, पण आपल्या गाडीमध्ये आणखी कुणाला नेता येईल का त्याचीसुद्धा यादी तयार करून हे सगळेची सगळेच गाव पातळीवरती याद्या तयार केलेल्या आहेत. जे मराठा स्वयंसेवकाच्या नोंदी गाव पातळीवर 2, 3, 4 अशा पद्धतीच्या ज्या झालेल्या आहेत, त्यांच्याकडे आपल्या गावातून, आपल्या परिसरामधून कोण कोण मंडळी मुंबईकडे रवाना होणार आहेत, त्यांची नावं असतील, मोबाईल असतील, हे सुद्धा त्या ठिकाणी जमा करण्यात आलेले आहेत. म्हणजे जरी येनकेन प्रकारे कुणाला जर अडचण आली आणि तो व्यक्ती कुठं हे जरी शोधायची परिस्थिती आली, अशी वेळ जर आली, तर त्या ठिकाणी त्याचा संपर्क तात्काळ व्हावा, किंवा त्याच्यापासून जी काही अडचण आली असेल तर त्यालासुद्धा आपली अडचण कळता यावी, यासाठी पूर्ण नियोजन मराठा स्वयंसेवकांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे ही परिस्थिती पाहत असताना ज्यांच्याकडे वाहनं नाही आहेत, गाड्या नाही आहेत, त्यांनी किरायानं गाड्या केलेल्या आहेत, आणि किरायानं गाड्या करत असताना स्वतःच्या खिशातले पैसे घातलेले आहेत. मी आवर्जून सांगतो की कुठल्याही आंदोलनामध्ये ज्यावेळेस तो आंदोलन करता स्वतः झळ सहन करतो, स्वतःच्या खिशातून 2 रुपये आंदोलनासाठी खर्च करतो, आपला वेळही देतो, त्यावेळेस ते आंदोलन अत्यंत तीव्र असतं,
ते दीर्घकालीन टिकणारं असतं आणि जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आपला जीव गेला तरी चालेल, मागे हटायचं नाही, या ठाम विश्वासाने ते आंदोलन सुरू झाल्याचं माझं मत आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रातले जो काही मराठा बांधव असतील किंवा अनेक वेगवेगळ्या जाती धर्माची लोकं आहेत, जे ओबीसी प्रवर्गामध्ये येणारे अनेक जातीचे लोकंसुद्धा आहेत की ते जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी येत आहेत. त्यांनीसुद्धा वाहनं केलेली आहेत. परंतु ही सगळी गरबी परिस्थितीतली जी मंडळी आहेत, जी वाहनं घेऊन किंवा गाड्या घेऊन मुंबईकडे येणार आहेत, मग याच्यामध्ये जर आपण विचार केला तर अमरावती असेल, नागपूर असेल, वर्धा असेल, धुळे असेल, सोलापूर असेल, सांगली असेल, त्यानंतर इकडे नांदेड असेल, तिकडे जळगाव असेल, बीड जिल्हा असेल, छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यातून ज्या मुंबईकडे गाड्या येणार आहेत, या गाड्यांना मुंबईपर्यंत येण्यासाठी अनेक टोल क्रॉस करावे लागणार आहेत. आणि हे टोल क्रॉस करत असताना त्याच्यावरती टोलही भरावा लागणार आहे. आणि आपल्या जिल्ह्यातून आपल्या गावापासून मुंबईपर्यंत पोहोचत असताना आणि परत जात असताना जवळपास 2 ते 2,500 काही ना 3,000 टोलसुद्धा त्या गाड्यांना भरावा लागणार आहे. परंतु तो टोल भरण्याची तयारीसुद्धा या मराठा आंदोलकांनी त्या ठिकाणी केलेली आहे, मोर्चेकऱ्यांनी केलेली आहे. परंतु परिस्थिती एक गोष्ट अशी आहे की 29 ऑगस्टला हा मोर्चा मुंबईकडे येणार आहे. आणि याचवेळी उपमुख्यमंत्री असलेले एकनाथराव शिंदे यांनी कोकणमधल्या गणेश भक्तांसाठी एक योजना जाहीर केली. म्हणजे कोकणचे जे काही गणेश भक्त आहेत ते मुंबईमध्ये येणार असतील किंवा मुंबईचे गणेश भक्त हे कोकणमध्ये जर गणेश उत्सवानिमित्त जाणार असतील तर त्यांना टोल माफ केलेला आहे. आणि त्यासाठी त्यांनी विशेष पाससुद्धा काढलेली आहे. 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबरपर्यंत हा जे काही ही पास देण्यात येणार आहे. आणि या कालावधीमध्ये जे गणेश भक्त कोकणमध्ये येणार आहेत त्या दोन्हीसाठी ही पास उपयोगी येणार आहे आणि त्यांना टोल माफ होणार आहे. ही घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी कोकणासाठी केलेली आहे. आता तीच घोषणा जर मराठा आंदोलक हे गणेश भक्त म्हणून जर मुंबईमध्ये येणार असतील तर मग तो मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, खानदेश असेल किंवा उत्तर महाराष्ट्र असेल, या भागातल्या लोकांना सुद्धा मुंबईमध्ये येण्यासाठी आणि परत जाण्यासाठी एक गणेश भक्त म्हणून त्यांना टोल माफ करावं लागेल. त्यांनासुद्धा तशाच पास एकनाथराव शिंदे यांना द्याव्या लागतील, सरकारला द्याव्या लागतील, अशी परिस्थिती आहे. दुसरा भाग असा आहे की बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनी नुकतीच केंद्रीय मंत्री असलेले नितीन गडकरी यांची भेट घेतलेली आहे. आणि त्या भेटीमध्ये त्यांनी सांगितलंय की मनोज झरांगे पाटील हे आपल्या समाजाला, जातीला आरक्षण मिळावं यासाठी लढा देत आहेत. मुंबईमध्ये ते मोर्चा काढतायत आणि या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी गोरगरीब कुटुंबातले मराठा समाज बांधव आणि इतर बांधव हे मुंबईकडे जाणार आहेत, त्यांच्या गाड्या घेऊन जाणार आहेत. आणि त्यामुळे त्यांच्या खिशाला टोल भरणं हे परवडणार नाहीये. एक सामाजिक आंदोलन होत असेल तर त्या पद्धतीनं त्यांनासुद्धा टोल माफ करावा अशी मागणी बजरंग सोनवणे यांनी नितीन गडकरी यांच्याकडे केलेली आहे. आता गडकरी साहेब यावर काय निर्णय घेतील हा तर विषय आहेच. आणि कदाचित त्यांनासुद्धा टोल माफ मुंबईपर्यंत 29 ऑगस्टला करावा लागणार आहे, हे सुद्धा मला या ठिकाणी वाटतंय. पण दुसरा भाग एक महत्त्वाचा असा आहे की केरळच्या उच्च न्यायालयानं एक निकाल दिला होता की ज्या ठिकाणी रस्त्यामध्ये ट्रॅफिक आहे, म्हणजे रस्ते जर त्या ठिकाणी वाहतूक कोंडी जर झाली असेल किंवा त्या रस्त्यावरती जर खड्डे पडलेले असतील तर त्या ठिकाणी त्या प्रवाशांकडून टोल नाक्याला टोल घेता येणार नाही आणि त्यांना तो टोल मागू शकत नाही. मग जर समजा ट्रॅफिक जाम झाली असेल आणि किंवा खड्डे पडलेले असतील तर तो टोल घेता येणार नाही, असा केरळ उच्च न्यायालयाचा निकाल होता. आणि त्याला सुप्रीम कोर्टामध्ये, सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी दाद मागण्यात आली होती. परंतु सुप्रीम कोर्टाने सुद्धा नुकताच निकाल दिलेला आहे आणि त्यांनी केरळ उच्च न्यायालयाचा निकाल हा कायम ठेवलेला आहे. ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली असेल, मग तो राष्ट्रीय महामार्ग असेल किंवा राज्य महामार्ग असेल, आणि त्या ठिकाणी जर खड्डेसुद्धा पडलेले असतील तर त्या टोल नाक्यावरती त्या वाहनांचा टोल घेतला जाणार नाही आणि तो घेऊ नये, हा केरळ उच्च न्यायालयाचा निकाल सुप्रीम कोर्टाने कायम ठेवलेला आहे. आता 29 ऑगस्ट जर आपण विचार केला तर 27 ऑगस्टपासून मनोज झरांगे पाटील मुंबईकडे रवाना होत आहेत. आणि या ठिकाणी हजारो नव्हे लाखो गाड्यांचा ताफा हा त्यांच्या सोबत येणार आहे किंवा त्यांच्या मोर्चामध्ये, त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यभरातल्या कानाकोपऱ्यातून मुंबईपर्यंत तो पोहोचणार आहे. आणि या रस्त्यामध्ये त्यांना अनेक टोल लागणार आहेत. जर या लाखोंच्या संख्येनं गाड्या जर या टोल नाक्यावर येत असतील आणि त्या ठिकाणी जर टोल माफ झाला नसेल आणि टोल घ्यायचाच असेल तर एका गाडीला 1-2 मिनिटं जरी लागले, 3 मिनिटं जरी लागले तर त्या ठिकाणी रस्त्यामध्ये ट्रॅफिक जाम होणार आहे. मी आवर्जून सांगतोय, जर एखाद्या गाडीला वेळ लागलाच तर मग मात्र ही ट्रॅफिक इतकी जाम होणार आहे की तुम्हाला म्हणजे तास 2 तास नव्हे 7-7, 8-8 तास सुद्धा ही ट्रॅफिक मोकळी करता येणार नाही.
पोलीस प्रशासनाला सुद्धा ती अडचण होऊ शकते. म्हणजेच रस्ता कोंडी म्हणजेच ह्या थांबलेल्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होणार आहे. आणि जर वाहतूक कोंडी जर टोल नाक्यावरती जर होत असेल तर मग सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार किंवा केरळ उच्च न्यायालयाच्या निकालानुसार वाहतूक कोंडी जर होत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला टोल घेता येणार नाहीये. आणि जरांगे पाटलांच्या सोबत येणाऱ्या गाड्या तर हजारो लाखाच्या संख्येने आहेत. त्यामुळे प्रत्येक टोल नाक्यावरती या ठिकाणी वाहतूक कोंडी होणार आहे, ट्रॅफिक जाम होणार आहे. आणि त्यामुळे या वाहनांना टोल घेता येणार नाही अशी स्थिती आज आहे. आणि त्यामुळे 29 ऑगस्टला मुंबईमध्ये जो काही मोर्चा येईल त्यावेळी महाराष्ट्रामध्ये टोल माफी असेल असं चित्र या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. केवळ 29 ऑगस्टला नाही तर मुंबईकडे 27 ऑगस्टपासून जेवढेही वाहनं या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी निघणार आहेत त्याच्यावरती झेंडे असतील, त्याच्यावरती बॅनर असतील, त्यावरती मनोज जरांगे पाटलांचे काचावरती फोटो असतील आणि आंदोलनाच्या विषयाचं त्या ठिकाणी सिम्बॉल असेल, हे सगळे वाहनं एका पाठोपाठ एक मुंबईकडे नेतील. आणि त्यामुळे राज्य सरकारला, केंद्र सरकारला त्या ठिकाणी या आंदोलनकर्त्यांना किंबहुना मुंबईमध्ये येणाऱ्या गणेश भक्तांना त्या ठिकाणी टोल माफी ही करावीच लागणार आहे. आणि त्यामुळे मराठा आंदोलकांमध्ये इथं उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे की आपण जरी वाहन घेऊन गेलो तरी आपल्याला 1 रुपयाचा सुद्धा टोल मुंबईपर्यंत भरावा लागणार